उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब घेतलं राज ठाकरेंच्या बाप्पाचं दर्शन। उद्धव ठाकरे पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी। ठाकरे बंधूंमध्ये 2 तास कौटुंबिक गप्पा। शिवतीर्थवर एकाच फ्रेममध्ये दिसल्या ठाकरेंच्या 3 पिढ्या। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी बाप्पा विराजमान। राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या हस्ते बाप्पाची आराधना। गणपतीच्या निमित्तानं अख्खं ठाकरे कुटुंबीय शिवतीर्थावर। बाप्पाच्या साक्षीनं कुटुंबियांचं गेट टुगेदर। श्री गणेशानं सुदबुद्धी दिल्यानं दोनही भाऊ एकत्र आले। त्यांना एकत्र राहण्याची सुदबुद्धी बाप्पा देव। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरेंना टोला, तर भावांनी एकत्र यायला देवाचा मुहूर्त लागत नाही। नारायण राणेंची टोलेबाजी। उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही शिवतीर्थावर। राज ठाकरे यांच्या बाप्पाचं घेतलं दर्शन। राज ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांचं स्वागत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी बाप्पा विराजमान। सहकुटुंब केली बाप्पाची आरती। राज्यावरची विघ्न दूर होत, सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होत, फडणवीसांचं बाप्पाला साकडं। मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्यासाठी परवानगी। अटी आणि शर्तीसह एका दिवसासाठी आंदोलन करण्याला परवानगी। 5 वाहनांसह केवळ 5000 आंदोलक येण्यास परवानगी। मनोज जरांगे मुंबईकडे रवाना। मराठा आरक्षणासाठी बलिदान देण्यास तयार। जरांगेंचा एल्गार आता थांबणार नाही। आरपारची लढाई सुरू। जरांगे कडाडले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या निवासस्थानी। फडणवीसांनी घेतला राज ठाकरे यांच्या बाप्पाचं दर्शन। विशाळगड दंगल प्रकरणी मुख्य संशयित आरोपी रवींद्र पडवळ वर्षभरानंतर गजाआड। पुण्यातल्या हडपसरमध्ये शाहूवाडी पोलिसांनी केली अटक। शनिवारपर्यंत पोलीस कोठडी। विरारमधील इमारत दुर्घटनेमध्ये 18 तासानंतरही बचाव कार्य सुरूच। दोघांचा यामध्ये मृत्यू। 12 जण जखमी। मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता। बुलढाण्यातल्या खडकी फाट्यावर अपघात। भरधाव एसटी बसच्या धडकेत 13 मेंढ्यांचा मृत्यू। छत्तीसगडमधील पावसामुळे दक्षिण गडचिरोलीमध्ये पूरसदृश परिस्थिती। भामरागड तालुक्याचा 35 गावांशी संपर्क तुटला। गर्भवती महिलेला रेस्क्यू करून पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढलं। तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन राहुल गांधी यांच्या व्होटर अधिकार यात्रेमध्ये सहभागी होणार। राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्यासोबत स्टॅलिन करणार प्रवास।